निमित्ताने आज नवापूर शहरामध्ये ही प्रचार सांगतेची शेवटची सभा, कारण 6 वाजेपासून प्रचार संपणार आहे आणि 20 तारखेला मतदान होणार आहे। त्यामुळे तुम्ही आपण सर्वजण इथं एकत्र झालो। प्रथमतः गणरायाला वंदन करतो। सगळ्यात चांगला दिवस आहे आज, संकष्ट चतुर्थी आहे आणि जे येणारं संकट आहे ते गणपती बाप्पा नक्कीच दूर करणार आहे। म्हणून माझ्या सर्व नवापूर शहरातील ग्रामीण भागातील आलेले सर्व माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, माझ्या तरुण मित्रांनो, मंचावर बसलेले सर्वच मान्यवर माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, माझ्या मित्रांनो, पत्रकार छायाचित्रकार मित्रांनो, बऱ्याच वेळापासून बरेच मान्यवर बोललेत। बऱ्याच मान्यवरांना अजून बोलायचं होतं, पण कुठंतरी वेळेची पण मर्यादा आहे आणि ती मर्यादा बघून आपल्याला या ठिकाणी बोलण्यासाठी थोडंसं कमी वेळ मिळाला। त्याच्यामुळे मी त्या मान्यवरांचा सुद्धा मनापासून माफी मागतो। या बघून घ्या भाऊ, विचारून घ्या परत एकदा। तर काही हरकत नाही, 5 ते 5 घड्याळ आपली आहे ना। आज या ठिकाणी मराठीतच बोलणार शहराची आहे आणि शहराच्या निमित्ताने 2 शब्द शहरासाठी मला बोलावे लागतील। या शहरामध्ये सर्वतः ज्या भगवंताचं नाव घेतलं त्याचप्रमाणे या शहरामध्ये बरीचशी वडीलधारी मंडळी ज्यांनी हे नवापूर बसवण्यासाठी अथक परिश्रम घेतले, त्याच्यामध्ये कैलासवासी शिवराम काका असतील, स्वर्गवासी हरू काका शहा असतील आणि स्वर्गवासी प्रताप काका शिवराम पाटील असतील। त्याचप्रमाणे या नवापूरचं स्वप्न बघणारे की नवापूर चांगलं झालं पाहिजे असे माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी गोविंदराव वसावे साहेब असतील। त्याचप्रमाणे आमचे वडिलांचे जुने मित्र कैलासवासी प्रताप केशव पाटील काका असतील। त्यानंतर या नवापूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्यांनी खरोखर आदिवासी समाजाला आणि इतर समाजाला, शाहू समाजाला स्वाध्यायाकडे नेलं, ते आमच्या स्वर्गवासी मीरा काकी चौखावाला असतील। त्यानंतर आमच्या याच समाजामध्ये वावरणारे ज्यांनी आपल्या दानशूर व्यक्तिमत्वाचं एक उदाहरण म्हणजे मुसाभाई मुल्ला आणि त्यानंतर दुसरे इबू चाचा पालावाला यांना मी वंदन करतो, यांना स्मरण करतो की ज्या नवापूर शहरामध्ये आपण वसलेलो आहोत, या नवापूर शहराचा कायापालट ज्या व्यक्तींमुळे झाला ते आपले दोघी नेते आदरणीय नाईक साहेब आणि स्वर्गवासी माणिकराव दादा यांना सुद्धा मला आठवण केल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचप्रमाणे या नवापूर शहरामध्ये अनेक वर्ष ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं ते आमचे आदरणीय वडील समान पितृतुल्य विपिनभाई चोखावाला यांना सुद्धा मला विसरून चालणार नाही। हे सर्व नेते मंडळी या सर्वांनी या नवापूर शहरासाठी योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्याच स्मरणाने, त्यांच्याच विचाराने मला सुद्धा या नवापूर शहरामध्ये या प्रत्येकाच्या कामाचा उल्लेख मला या ठिकाणी प्रामुख्याने करावासा वाटतो। तुम्ही इथं म्हणत असणार की आज ही सभा आहे आणि या सभेमध्ये बरेचसे मान्यवर तुम्हाला या ठिकाणी दिसत नसतील, पण त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच सांगेल की माझ्याबरोबर कोण आहेत आणि माझ्याबरोबर कोण नाही। तर माझ्या बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना असेल की या नवापूरमध्ये लाडकी बहीण योजना आणि त्या लाडकी बहीण योजनेसाठी मला नवापूर तालुक्याचा विधानसभेचा अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब आणि आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिजित मोरे, डॉक्टर अभिजित मोरे यांनी मला या ठिकाणी नियुक्त केलं आणि मला कलेक्टर ऑफिसचं पत्र आहे, सरकारचं पत्र आहे की तुम्ही या लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आहात
आणि बाकी लोक म्हणतात की भरत कसा आला आणि कुठून आला. अरे पण भरतला शासनाने नियुक्त केलेले, म्हणून त्या लाडकी बहिणीसाठी सर्व समान सर्व समान समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना, सर्व समाजातील माता भगिनींना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आजपर्यंत माझ्या माता भगिनींकडं जे दुर्लक्ष होतं, जे कोणीही बघितलं नाही, ते आमच्या नेत्यांनी, आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी बघितलं. त्यांनी बघितलं की ही महिला, ही गृहिणी, ही माता, ही बहीण या नवापूर शहरामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, ही घराचं नियोजन करते. सकाळी सुटल्यापासून तर रात्रीपर्यंत ती राबते. सकाळी सुटल्यापासून ती पाणी गरम करते, मुलांना तयार करते, शाळेत पाठवते, मुलांसाठी डबा करते. आणि आमचे मेवणे असतील, आमचे पाहुणे असतील, ते जर ऑफिसला जात असतील, शेतावर जात असतील, त्यांच्यासाठी डबा सुद्धा ती बनवून देते. पूर्ण घराचं नियोजन करते. तेल किती लागतं, तिखट किती लागतं, मीठ किती लागतं, कांदे किती लागतात, लसूण किती लागतं, हळद किती लागते, या सर्व गोष्टींचा ती विचार करणारी माझ्या माता भगिनी, तिचा विचार कोणीच केला नाही. मग आमच्या अजितदादांनी ठरवलं आणि आमच्या मातेला लाडक्या बहीण योजनेद्वारे तिच्या खात्यामध्ये डायरेक्ट 1500 रुपये दिले. डायरेक्ट तिच्या खात्यामध्ये सरसकट 1500 रुपये दिले. त्याच्यामध्ये कुठेही जातीबातीचा भेदभाव केला नाही. जी माता आहे, जी भगिनी आहे, तिला त्यांनी तो न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मग तुम्ही सांगा, आम्ही जातीयवादी कसे? जर आम्ही जातीयवादी राहिलो असतो तर ही योजना लॉन्च झाली असती का? ही योजना चालू झाली असती का? सरसकट माझ्या माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला आणि तो मिळवून देण्यासाठी हा भरत भाऊ प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर उभा राहिला. कुठला नेता उभा राहिला हे सांगा मला. ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, शिरीषदादा आमदार होते, शिरीषदादांनी कुठं आमच्या भगिनींकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही की एखाद्या बँकेच्या ठिकाणी जाऊन, बाई तुम्ही काही काम आहे, ताई तुझं काही काम अडलंय का, मी येऊ का तुझ्या मदतीला? पण शिरीषदादा सुद्धा आले नाही आणि शरददादा तर दूर दूर पर्यंत कुठं दिसलेच नाही. पण हा त्यांचा भाऊ भरत भाऊ हा प्रत्येक ठिकाणी गेला, बँकेत गेला, विचारपूस केली, चौकशी केली. आणि हेच नव्हे तर मी माझा स्वतःचा नंबर दिला. माझ्या बहिणी या माझ्या संपर्क कार्यालयात आल्या, ज्यांचे पैसे अडले होते त्यांचे प्रामाणिकपणे पैसे काढून देण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बऱ्याचशा माझ्या मुस्लिम भगिनी बसलेल्या आहेत, ज्या मुस्लिम भगिनी कोणाकडे जात नाही, कुठली आई बहीण कोणाच्या घरी जात नाही. पण या भरत भाऊच्या घरी बिंदासपणे ते आला आणि त्यांनी सांगितलं, भाई मेरा ये काम है, मेरे पैसे नहीं आ रहे. भाऊ मना पैसा नहीं पड़ी रहना, काय करना भाई, मारा पहिया नहीं पड़ता हूँ करता छे, हमारे भी पहिया लाखी आपो. या पद्धतीने माझ्या बहिणींनी सांगितलं. आणि ही वास्तुस्थिती आहे, ही खरं आहे. मी खोटं बोलणारा व्यक्ती नाही, मी खोटं बोलून मतं मिळवणारा मुळीच नाही. मी पण माणिकराव दादाची औलाद आहे, मी पण माणिकराव दादाचा पोरगा आहे. मी जे सांगेल ते खरंच सांगेल, खोटं सांगणार नाही. आणि जे मी करून दिलं ते मी माझ्या बहिणींवरती उपकार नाही केले. मी माझं कर्तव्य समजतो की ज्या समाजामध्ये मी जन्मलो आहे त्या समाजाचं ऋण फेडण्याचं काम हे परमेश्वराने, भगवंताने मला दिलं. अरे किती मोठा मान मला मिळाला. माझ्या सेवा करण्याची संधी या भरत भाऊला मिळाली. माझं टोपण नाव भाऊ आहे आणि त्या भावाला ही संधी भगवंताने मिळवून दिली, या सरकारने मिळवून दिली. अजून काय पाहिजे हो? ज्याचं स्वच्छ चरित्र, ज्याचा आत्मा चांगला, भगवंत सुद्धा त्याच्या पाठीशी असतो. नाही तर हे जर दुसऱ्याकडे जर गेलं असतं ना, लाडक्या बहिणीचं जर पद हे दुसऱ्याकडे गेलं असतं तर माझी आई बहीण कोणीच त्याच्याकडे गेलं नसतं. हे सुद्धा सत्य तेवढं खरं आहे. पण आज ज्या गोष्टीचा मला आनंद आहे की 77,000 भगिनींना या योजनेचा लाभ झाला. 57 कोटी रुपये हे या त्यांच्या बँकेत खात्यामध्ये आले आणि येणाऱ्या दिवसामध्ये 1500 नाही 2100 रुपये त्यांच्या खात्यावर होणार आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे, ते आम्ही करणार आहे. काँग्रेसवाले म्हणतात की आम्ही 3000 रुपये देऊ. किती? 3000 रुपये देऊ. मग जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा का झोपले होते का? तेव्हा का नाही माझ्या बहिणींना तुम्ही लाभ दिला? माझ्या बहिणींना तुम्ही लाभ द्यायला पाहिजे होता. ते काम आम्ही केलं, आमच्या सरकारने केलं. आमच्या बहिणींना आम्ही ते लाभ मिळवून दिला. आम्ही तुम्हाला आमचा परिवार समजतो, आमचं कुटुंब समजतो.
जेवढी जेवढी सेवा आमच्याने होईल तेवढी सेवा आम्ही तुमचं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. या नवापूरवर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा आमचा गावित परिवार, माणिकराव दादाचा परिवार हा तुमच्यासाठी मदतीसाठी आला, सेवेसाठी आला आणि तो आयुष्यभर राहणार. मी पण तयार आहे, माझा पोरगा सुद्धा तयारी केलेली आहे, तो सुद्धा तुमच्या सेवेसाठी मी दिलेला आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं, बेटा ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, ज्या जनतेचे आपल्यावर उपकार आहेत त्यांचे उपकार आपल्याला कधी विसरायचे नाही. माझी बहीण बोलली, माझ्या बहिणीला बऱ्याच लोकांनी बघितलं असेल किंवा नसेल, पण माझी बहीण 20 वर्ष प्राध्यापक म्हणून धुळ्याला होती, प्राचार्य म्हणून ती विसरवाडीला आली. ती या ठिकाणी बोलत होती. तिने सांगितलं या ठिकाणी माझ्या वडिलांना बऱ्याच लोकांनी सांगितलं, माणिकराव दादा तुम्ही 9दा खासदार राहिले, तुम्ही काही कमवलं नाही, काहीच राहिलं नाही तुमच्या मुलाकडं. माणिकराव दादा म्हटले, अरे ही जनता हीच माझी प्रॉपर्टी, हीच माझी संपत्ती आहे आणि तिच्या जोरावर आज मी उभा आहे. या जनतेच्या जोरावर, यांच्या संपत्तीच्या जोरावर उभा आहे. आणि जेवढं प्रेम तुमच्याकडनं आम्हाला मिळतं, अरे हे पैशाने विकत नाही मिळतं, हे कष्टाने आणि मेहनतीने कमवावं लागतं आणि ते माझ्या वडिलांनी कमवलं, ते कमवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. या नवापूर शहरामध्ये तुम्हाला माहिती असेल ब्लड फ्यूचा टाइम आला होता. ब्लड फ्यू मध्ये चांगल्या लोकांच्या पोल्ट्र्या बंद झाल्या. मग तो हिंदू बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल का ख्रिश्चन बांधव असेल, त्यावेळेस या माणिकराव दादाने केंद्रामधनं पैसा आणून त्या लोकांची सेवा केली, त्यांना सहकार्य केलं, मदत केलं. हे माणिकराव दादाचं काम आहे. जेव्हा जेव्हा या नवापूरला माणिकराव दादाची गरज पडली तेव्हा माणिकराव दादांनी या नवापूरसाठी सेवा दिली. मरी मातेच्या इथं तुम्ही आजही जाऊन बघा, त्या काळी 80 लाखाचा बंधारा त्या माणिकराव दादांनी बांधला. त्या बंधाऱ्यामुळे आज नवापूरकरांना पाण्याची सोय झालेली. मित्रांनो, आज नवापूरमध्ये तुम्ही ठिकठिकाणी बोर बघू राहिले, त्या ठिकठिकाणी बोर हे माणिकराव दादांनी त्यांच्या खासदार निधीमधनं करून दिलेले आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या नवापूरमध्ये जेव्हा जेव्हा काही घटना घडल्या त्या ठिकाणी आम्ही उभं राहिलो. अर्ध्या रात्री सुद्धा कोणी फोन केला त्या ठिकाणी हा भरत भाऊ तुमच्यासाठी उभा राहिला. आजपर्यंत नवापूरमध्ये तुम्हाला माहिती असेल की जातीयवादी काही मुलांनी जर काही या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी अर्ध्या रात्री हा भरत भाऊ उभा राहतो. ही साक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. या नवापूरमध्ये कधीही आम्ही गालबोट लागू दिला नाही. हे नवापूर आमचं आहे, आमचा जन्म इथं झाला आहे, आमचा मृत्यू सुद्धा इथं होणार आहे. त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. हे आपली प्रॉपर्टी आहे, हे आपलं घर आहे आणि हे घर शाबूत ठेवण्याची जबाबदारी या भरत भाऊची आहे. भरत भाऊकडे सत्ता असो नसो, भरत भाऊने प्रामाणिकपणे या नवापूरकर जनताची आणि तालुक्याची सेवा केलेली आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये कोणीही माझ्याकडे लहान आला मोठा आला, मी कधीच कोणाला नाही म्हटलं नाही. कारण भगवंत देतो म्हणून मी देतो, नाही तर माझ्याकडे काही फॅक्टरी वगैरे काहीच नाही. पण भगवंत मला देतो म्हणून मी ती सेवा करतो. आणि तुम्हाला सांगतो, अरे लोकांकडे करोडो रुपये आहेत पण त्यांचे खिसे शिवले गेलेले आहेत, ते काढायला तयार नाही. पण भगवंताने मला त्यांची निवड केलेली आहे, भगवंताने मला त्याच्यासाठी तयार केलेला आहे. माझा जन्म त्याच्यासाठी झाला आहे, माझा जन्म हा धार्मिकतेसाठी झाला आहे. मग तो ख्रिश्चन बांधव असेल, हिंदू बांधव असेल का मुस्लिम बांधव असेल, त्याच्यासाठी मी माझ्याकडनं फुले फुलाची पाकळी ही सेवा माझ्या परिवाराकडनं होत असते. मग तो जो गडावर जाणारा भाविक असेल का, तो शिर्डीला जाणारा भाविक असेल का, देवमोगरा मातेच्या पदयात्रेला जाणारा भाविक असेल, जो त्या ठिकाणी जात असेल, भरत भाऊ नक्कीच त्या ठिकाणी पोहोचतो. भरत भाऊची सेवा ही नक्कीच त्या ठिकाणी असते. मी मदत नाही म्हणत, मी मदत नाही करू शकत, मी इतका मोठा नाही, कारण भगवंत आहे, मी भगवंताला नाही मदत करू शकत, पण मी सेवा देऊ शकतो. मदत आणि सेवा मधला अर्थ समजून घ्या. भगवंत आपल्याला देत असतो, आपण नसतो कोणाला देत. भगवंत आपल्याला देतो, ती सेवा आपण करत असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि ही सेवा आमची कायम चालू राहणार. आम्ही कोणावरती एहसान करत नाही, कोणावरती उपकार करत नाही, हे आमचं कर्तव्य समजतो. कारण धार्मिकता ही प्रत्येकामध्ये वाढली पाहिजे. मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल का ख्रिश्चन असेल, प्रत्येकामध्ये धार्मिकता ही जगली गेली पाहिजे. आणि जो धार्मिकतेवर चालतो तो नक्कीच पुढे चालतो, त्याचं कुटुंब चालतं आणि येणारा त्याच्या परिवारामध्ये विचार चांगले होतात, वाईट विचार बाजूला होतात, मी तो पुढच्या मार्गीला लागतो. म्हणून या नवापूरमध्ये जेव्हा जेव्हा जिथं भरत भाऊची गरज लागली तिथं भरत भाऊ तुम्हाला उभा दिसेल. जिथं नवापूरमध्ये भंडारे, त्या भंडाऱ्यामध्ये सिलेंडर हे देवमोगरा मात्या गॅस एजन्सीकडनं आमची ती सेवा पुरवली जाते. हे भरत भाऊ तुम्हाला करताना दिसेल. या नवापूरमध्ये जेव्हा कोरोनाचा टाइम आला होता तेव्हा हा भरत भाऊ तुमचा रस्त्यावरती आला होता.
या भरत भाऊने या RTO चेकपोस्ट इथं मंडप आम्ही टाकले होते, त्या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी राहण्याची व्यवस्था केली होती, जेवणाची व्यवस्था केली होती. कारण त्या गुजरात राज्यामध्ये बरेचसे शिंदखेडा, साक्री, शिरपूर, दोंडाईचा, नंदुरबार या भागातनं आपले लोक राहत होते आणि ते लोक जेव्हा येत होते तेव्हा या ठिकाणी बराचसा अडकाव होत होता. कोणी कोणाला ओळखत नव्हतं, पण माणुसकी धर्म म्हणून आम्ही त्या ठिकाणी होतो आणि प्रत्येकाला सेवा दिली. माझ्याकडं त्यावेळेस रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा मी होते. बऱ्याच लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा आम्ही कुठल्याही विनामूल्य आम्ही त्या प्रकारे त्यांना दिले. त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये माझ्याकडं मालेगाव पॅटर्नचा काढा सुद्धा मी काही लोकांना त्या पद्धतीने दिला. ही आमची सेवा होती, आम्ही सेवा केली. पण त्यावेळेस आपले लोकप्रतिनिधी कुठं होते? त्यावेळेस आपले लोकप्रतिनिधी कुठं होते? ज्यांना आपण भरभरून मतं दिले ते लोकप्रतिनिधी कुठं होते? त्यांना सुद्धा आपण विचारलं गेलं पाहिजे की बाबा जेव्हा आमच्यावर संकट येतं तेव्हा तुम्ही कुठं जाता? कोरोनाच्या काळामध्ये इतक्या भयानक घटना घडल्या, आपल्यातले आपल्याला सोडून चालले गेले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो मृत्युमुखी पडलेला आहे, शव पडलेला आहे, ते उचलण्यासाठी कोणी नव्हतं, वाहनाची व्यवस्था नव्हती. माझ्या बऱ्याचशा मुस्लिम बांधवांना मी सांगितलं आणि त्यांनी बिचाऱ्यांनी कोणाचा टेम्पो दिला, कोणाची ॲफे रिक्षा दिली आणि त्या ठिकाणी त्यांच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही ते शव त्या ठिकाणी त्यांचे पोहोचवले. नवापूरवर फार संकट आले, पण संकटाला नवापूर घाबरलं नाही. तुम्हाला माहिती असेल या नवापूरमध्ये जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये आपले सगळ्यांचे व्यापार धंदे बंद झाले, नवापूरचे सगळे व्यापार धंदे बंद झाले, त्यावेळेस या भरत भाऊने या नवापूर शहरासाठी 1 रुपयामध्ये गणपती बाप्पा सुद्धा दिला. मी कोणाकडनं उपकार नाही केले, पण मला माहिती होतं की माझ्या बालगोपाळांना गणपती बसवायचा आहे, काही गरीब परिस्थिती आहे, ते रोजंदारीने काम करणारे आहेत. मी फक्त 1 रुपया याच्यासाठी घेतला की त्याची जी भावना आहे की मला फुकटामध्ये नको, पण मला परिश्रमाने माझा बाप्पा घरी घेऊन जायचा आहे, म्हणून 1 रुपयाने सुद्धा गणपती बाप्पा आपण ती सेवा पुरवली. तुम्हाला माहिती असेल नवापूरमध्ये लॉकडाऊन झालं, 8-8 दिवस आपल्याला भाजीपाला मिळत नव्हता. माझ्या वडिलांनी सांगितलं, बेटा नवापूरची परिस्थिती फार वाईट आहे. नवापूरमध्ये बाकीच्यांच्या घरी काहीतरी तांदूळ असतील, डाळ असतील, काहीतरी ते स्वयंपाक बनवतील, पण जो रोज चुलीवर करणारा आहे, जो सकाळीच कामाला जाणारा आहे, संध्याकाळी त्याचा परिवार, त्याचं कुटुंब चालणारा आहे, असा परिवार काय करेल? तो कसं काय जगेल? त्याला काय मिळणार? बेटा तू त्यांना मदत केली पाहिजे. म्हटलं दादा मी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. दादा म्हटले, बेटा तुझ्याकडे शेतामध्ये जी शिमला मिरची आहे ती सगळी त्यांना का देत नाही? म्हटलं दादा तुमचा आदेश, हा मी मान्य केला. दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर भरला आणि प्रत्येकाच्या घरोघरी आपण मिरची दिली. प्रत्येक नवापूरकरांच्या घरी मिरची दिली. खेड्यापाडी ज्यांना ज्यांना लागत होती त्यांना दिलं. ही सेवा आमची आहे, आम्ही कोणावर उपकार केले नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की बरेच लोक म्हणतात की भरत काय करतो, बरेचसे धंदे काय? अरे माझे काहीच धंदे नाहीत. येऊन बघा माझे धंदे काय काय, माझं घर आणि माझं शेत, याच्याशिवाय माझे दुसरे धंदे नाही. पण तुमचे धंदे काय ते मी तर तुम्ही सांगितले पाहिजे. तुमचे विचार तुम्ही सांगितले पाहिजे. तुम्ही या समाजासाठी काय केलं, या जनतेसाठी काय केलं आणि येणाऱ्या दिवसात काय करणार हे तुम्ही बोला. अहो काही लोक या ठिकाणी येऊन बोलतात, स्टेजवर बोलतात, ग्रामीण भागामध्ये बोलतात. आज माझे वडील स्वर्गवासी झाले, 9दा या जनतेने त्यांना निवडून दिलं. अरे ज्याला खायची प्यायची अक्कल नाही, ज्याच्या घरामध्ये आज 17 दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये आहेत, ते माणिकराव दादांवरती बोलतात, हेमाताई वरती बोलतात. अरे तुम्ही काय करणार आहेत तुम्ही बोला, आम्ही काय करणार आहेत ते आम्ही बोलू. आमचे संस्कार आहे. माझी मोठी बहीण या ठिकाणी बोलली, ती सुसंस्कृतपणे ती बोलली. ती ज्यावेळेस ती हिंदी भाषेमध्ये बोलत होती, बरेचसे लोक तिच्याकडे बघत होते. हे माझ्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं, हे आमचं रक्त आहे, की हे आमचे संस्कार आहे. ती या ठिकाणी बोलली, तिच्या परिश्रमाने, तिच्या मेहनतीने ती डॉक्टर झाली आहे, PhD झाली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या आदिवासी समाजामध्ये पहिली ती डॉक्टरेट करणारी आदिवासी समाजावर तिनं लिखाण केलेलं आहे. कला आणि संस्कृती या विषयी तिने आपल्या समाजाविषयी PhD केलेली आहे. ती माझी बहीण जयश्रीताई गावी. हे आमचे संस्कार आहेत. आणि हे मला म्हणतात की भरत भाऊ त्याच्या बहिणीला विसरून गेला. अरे जी बहिणीने मला आईसारखी माया दिली, मी तिला काय विसरणार? ते म्हणतात की फोटोला हार चढवला मी. अरे पण तिथं माझ्या हृदयात आहे, मी तिथं हार चढवू न चढव, मी तिची रोज आशीर्वाद घेऊन निघतो.
आणि हे मला म्हणतात की बहिणीला विसरून गेला आणि लाडक्या बहिणींचा भाऊ फिरवत फिरतो. अरे माझ्या या सगळ्या बहिणी आहेत रे, मी यांच्यासाठी करतो म्हणून यांच्या पोटात दुखतं, हे काहीच करू शकत नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की या नवापूर शहरासाठी जेवढं आमच्याने होईल तेवढं आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. आज नवापूरची परिस्थिती बघून घ्या. नवापूरमध्ये 5 वर्ष काँग्रेसला आपण दिलीत. या काँग्रेसने या नवापूर शहराची काय वाताहत केली तुम्ही बघत असणार. एकही नवापूरची गल्ली, एकही नवापूरचा रस्ता चांगला नाही. हा रस्ता एकच चांगला आहे, आपले आमदार महोदय श्रीदादांच्या इथला रस्ता चांगला आहे, लाईट जोरात येते. ही वास्तुस्थिती आहे, ही नाकारू शकत नाही. अहो किती त्रास आहे. माझ्या ज्या भगिनी रोज ज्या मोटरसायकलीवर जातात, आमच्या लहान लहान मुलांना घेऊन जेव्हा शाळेत सोडायला जातात तेव्हा अक्षरशः इकडं तिकडं त्यांचं ते बॅलन्स जातो, कुठंतरी आमच्या भगिनी पडून सुद्धा जातात, जीव मुठीमध्ये घेऊन जातात. मला चांगल्या चांगल्या बहिणींचा फोन आला, भरत भाई जरा आगे देखना पड़ेगा, ये रास्ते ने तो बहुत खराब कर दिया, अगली बार हमारे बहनों का आशीर्वाद हमारे भाई के ऊपर है, लेकिन हमारी एक ही ख्वाहिश है, ये नवापूर के रास्ते अच्छे कर दो. खरंच आज सुद्धा एका ठिकाणी कार्यक्रमात गेलो, एका मुस्लिम समाजाच्या त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये गेलो. मी तुम्हाला गर्वाने सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा माझ्या मुस्लिम माता भगिनी सांगत होत्या, भरत भाई रस्ते देखना असेल. काय सांगितलं पाहिजे बघा, ही बोलकी प्रतिक्रिया आहे. आणि म्हणे आम्ही काँग्रेसने काम केलं. अरे काय काम केलं तुम्ही या नवापूर मध्ये तर दाखवा. 5 वर्ष नाईक साहेबांचे आणि 5 वर्ष शिरीषदादांचे, 10 वर्षामध्ये त्यांना एका व्यक्ती दरवर्षी 5 कोटी रुपये आमदार निधी म्हणून मिळते. 50 कोटी रुपये शिरीषदादांना मिळालं. 50 लाखाचं तर काम दाखवा, 5 लाखाचं तर काम या नवापूर शहरामध्ये दाखवा. फक्त काय केलं तर लाईट्या बसवला. लाईट्यांमध्ये किती 35% 40% कमिशन मिळलं म्हणून ते लाईट लावले. आणि ते लाईट का लावले की मी खाली खड्डे पाडून ठेवलेले ते बघा, हे दाखवण्यासाठी त्यांनी लाईट लावली. पण नवापूरच्या जनतेला कधीही श्रीदादांनी आवाज दिला नाही, हाक दिली नाही. मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत नवापूरचा वाली कोण आहे? हो, आपला लोकप्रतिनिधी आहे. नवापूरसाठी कधी ते आलेत का आपल्या बरोबर? कुठल्या आपल्या समारंभामध्ये आलेत का? कुठल्या धार्मिक क्षेत्रामध्ये आलेत का? कोणाशी हितगुज केलं का? कुठं थांबलेत का? फक्त 5-10 लोकांना जवळ घ्यायचं आणि आपलं काम करायचं, बाकी कोणाला विसरून जायचं. मी तुम्हाला सांगतो की हे जे काही झालं कालपर्यंत काँग्रेसच्या जीवावरती निवडून आले, पण त्यांनी सगळी भ्रमनिरास केली. येणारे दिवस हे काँग्रेसचे संपलेले आहेत, राष्ट्रवादीचे दिवस चालू झालेले आहेत, जनतेचे दिवस चालू झालेले आहेत. जनता यांना कधीही माफ करणार नाही. येणाऱ्या 20 तारखेच्या दिवशी तुमचं मतदान होणार आहे. ते मतदान तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. ते म्हणतात की राष्ट्रवादी आणि भाजपची गाठभेट आहे, हे युतीचं सरकार आहे. मग काँग्रेस कुठे शहाणी आहे? काँग्रेस कुठल्या धुतल्या तांदळाची आहे? काँग्रेस बरोबर तर शिवसेना आहे ना, बरोबर आहे का ना? ही वास्तुस्थिती आहे, तुम्ही समजून घ्या. हे फक्त मतांच्या राजकारणासाठी समाजामध्ये वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला सांगतो, हा तुमचा भरत भाऊ आहे. ज्या वेळेस तुम्हाला वाटलं की या नवापूरमध्ये वेगळं काही होत आहे, त्या दिवशी सांगा भरत राजीनामा दे, त्या दिवशी हा पोरगा राजीनामा देईल. पण मी समाजाची साथ सोडणार नाही, लोकांची साथ सोडणार नाही. आम्ही तुमच्यासाठी आहे. जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत या नवापूरकरांची सेवा करू, तालुक्याची सेवा करू. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. आम्ही तुमच्यासाठी आहोत, शेवटपर्यंत राहू, कधीच हे करणार नाही. या नवापूर तालुक्याला, या नवापूर शहराला पाण्यापासून आपल्याला मुक्त करायचं आहे. जसं शिरपूर पॅटर्न आहे तसं नवापूर पॅटर्न आपल्याला करायचं आहे. या नवापूरकरांना 24 तास पाणी मिळेल हे नियोजन आपल्याला करायचं आहे. तालुक्याला पाणी मिळेल याचं नियोजन करायचं आहे. आज नवापूर शहरामध्ये ठिकठिकाणी टंचाई असते, पण आमदार साहेबांनी कधी टंचाईसाठी मिटिंग केली नाही. कधी नगरसेवकांना बोलवलं नाही की कुठं कुठं टंचाई बाबा, मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला माझ्या आमदार निधीमधनं कामं देतो. या ठिकाणी माझ्या भाऊ बहीण बसले असतील, नगरसेवक ऐकत असतील, त्यांना सुद्धा कल्पना असेल की त्यांच्या भागामध्ये काही कामं झालेत का, काही कामं नाही झालेत. त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी कामं झाले नाहीत. त्यांच्या गल्लीमध्ये, त्यांच्या बोळीमध्ये सुद्धा आज पाण्याची टंचाई आहे. मग आमदार साहेबांनी लक्ष दिलं कुठं, हे सुद्धा आपण विचार करा. ज्या ज्या पद्धतीने
या नवापूरसाठी येणाऱ्या दिवसामध्ये ज्या सुविधा आपल्याला करायच्या आहेत त्या आपण करणार आहोत. फिल्टर प्लांट कधीपासून चालू आहे? फिल्टर प्लांट चालूच होत नाही, तो सुद्धा आपल्याला चालू करायचा आहे. या नवापूरसाठी मी तुम्हाला सांगतो, लाखानी पार्कमध्ये 4.5 वर्षापासून आम्ही त्या माझ्या माता भगिनींचा अंडा मोर्चा या नगरपालिकेवर घेऊन येतो. एके दिवशी मी व्हिडिओ बघितला, त्या ठिकाणी आमचे शिरीदादा आमदार म्हणत होते, मी तुमच्या सगळ्या सुविधा तुम्हाला देणार आहे, तुम्हाला पाणी देणार आहे. अरे जाऊन तर बघ दादा, अजून सुद्धा त्या लाखानी पार्कमध्ये मोठे मोठे खड्डे, अशी वाकडी तिकडी गाडी होते, कुठलीच गाडी बॅलन्सने चालत नाही. काय सुविधा तुम्ही या नवापूरकरांना दिल्या? कुठल्या नवापूरकरांच्या मदतीला तुम्ही आले? अहो कोरोनाच्या काळात तर तुम्ही घरी होते. या नवापूरकरांसाठी 65 दिवस या नवापूरच्या जनतेसाठी आम्ही गल्लोगल्ली फिरल्या. हे आम्ही आमच्या समाजासाठी केलं. जिथं जिथं गरज लागली तिथं तिथं गरज दिली. तुम्हाला माहिती असेल, मरी मातेच्या इथं कुठंतरी मुखवटाचा विटंबना झाला होता, तेव्हा मला सगळे स्वामी समर्थ केंद्रावाले म्हटले की भाऊ आपल्याला या ठिकाणी आपल्याला ती मूर्ती परत बसवायची आहे. म्हटलं हो यस, आपण त्या ठिकाणी ते सुद्धा काम आपण सगळ्यांनी मिळून केलं. जिथं जिथं नवापूरला धार्मिकतेसाठी भरत भाऊची गरज लागते त्या ठिकाणी भरत भाऊ असतो. भरत भाऊ हा तुम्हाला 24 तास भेटणारा व्यक्ती आहे. माझ्याकडे कोणाची शिफारसची गरज नाही, या बाईची का त्या भाऊची तुम्हाला गरज लागणार नाही. माझे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत, कारण ते माझ्या वडिलांचं घर आहे, मी तिथं राहतो माझ्या वडिलांच्या घरी. कोणीही केव्हाही या, कुठलीही माता भगिनी केव्हाही या, आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. नवापूरचा पोरगा आहे, लक्षात ठेवा, गल्लीतला पोरगा आहे, तुम्हाला मला साथ द्यावी लागेल, मदत करावी लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही हात देणार हा भाऊ तुमच्याजवळ उभा राहणार. मग ते तुमचं पोलीस स्टेशनचं काम असेल, तहसीलचं काम असेल, पंचायत समितीचं काम असेल, का तुमचं नगरपालिकेचं काम असेल, का तुमचं RTO कडचं काम असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही भरत भाऊला आवाज द्या. हा भरत भाऊ तुमच्या बरोबर राहील. अरे या नवापूरमध्ये इतके लाईट बिल वाढून येतात, ते बिचारे लोक त्या ठिकाणी चक्रा मारतात, कोणी त्यांना दाद देत नाही. पण हा भरत भाऊ तुमच्यासाठी राहील. कसं तुमचं लाईट बिल वाढतं, कसं तुम्हाला त्रास होतो, हा भरत भाऊ जर तुमचा आमदार झाला तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल. कोणाच्या तरी बरोबर हा भरत भाऊ राहील. मी आमदार बनणार आहे, तुम्ही सगळेजण आमदार बनणार आहे, कारण ती ताकद तुम्ही मला देणार आहे, ती ताकद तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे. म्हणून कोणीही असं समजायचं नाही. आणि मी तर प्रामाणिकपणे सांगतो की माझी आया बहीण आहे, माझ्या आया बहिणीला कोणी छेडणार नाही, कोणी त्रास देणार नाही. या नवापूरमध्ये कोणाची दादागिरी चालणार नाही. भरत भाऊच्या पोऱ्याने बी दादागिरी केली तर कानफट्ट्यात ठेवण्याचा अधिकार हा तुम्हाला राहील. भरत भाऊ एक शब्द बोलणार नाही. आजपर्यंत शिरीदादांनी कधी व्यापाऱ्यांची बैठक घेतली नाही, कधी व्यापाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही की तुमचं काय चाललंय, काय अडचणी आहेत. आणि शिरीदादा म्हणतात की मलाच परत निवडून द्या. मग हे नवापूर कोणाच्या भरोश्यावर आहे दादा? तुमच्या भरोश्यावर होतं, तुम्ही लक्ष नाही दिलं. कोरोनाच्या काळात तुम्ही लक्ष नाही दिलं. अहो जेव्हा या नवापूरमध्ये पाणी घुसलं, नवापूरच्या इस्लामपुरा भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये पाणी पुरलं, तेव्हा भरत भाऊ तिथं सेवेला होता. तुम्ही कुठं होते? तुम्ही आलेच नाही दादा, आणि दुसऱ्याचे किटवर येऊन गेले आणि किट वाटत बसले. एवढी तर दादा राहता बॉम्बेमध्ये, दादा राहता बॉम्बेमध्ये. तर या गोष्टीची दादांनी विचार केली पाहिजे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे. त्याने जनतेसाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. पण ते कुठल्या गोष्टीसाठी वाहून घेतात ते त्यांना माहिती, आपल्याला माहिती नाही. ते त्यांना विचारलं गेलं पाहिजे. आजपर्यंत या शहरामध्ये ज्या पण चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टीमध्ये भरत भाऊचं नाव हे नक्कीच येणार. कुठल्याही वाईट गोष्टीमध्ये भरत भाऊचं नाव येत नाही आणि भविष्यात सुद्धा येणार नाही. माझा रस्ता सरळ आहे, माझा रस्ता वाकडा नाही. माझी नजर ही चांगलीच राहणार. माझी माता आहे, माझी भगिनी आहे, हेच आमचं ध्येय राहील, हेच आमचं उद्दिष्ट राहील. आम्ही कधीही कोणाला त्रास देणार नाही, कोणीही असं समजायचं नाही. आणि तुम्हाला सांगतो, या स्टेजवर बसणारे असतील का समोर बसणारे असतील, कोणीही या नवापूरमध्ये दादागिरी करणार नाही, कोणाची दादागिरी चालणार नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, माझा मुलगा जरी असेल तरी मी त्याला सोडणार नाही. व्यापारी बांधवांनी घाबरायचं नाही. आजपर्यंत नवापूरच्या व्यापाऱ्यांना माणिकराव दादा मंत्री असताना सुद्धा
कोणाला त्रास माणिकराव दादांनी दिला नाही. आणि तेव्हा तर मी त्यांचा पोरगा होतो, तेव्हा पण माझी बी चलती होती, पण आम्ही कधीच तेव्हा बी कोणाला त्रास दिला नाही. मग आता कसं काय त्रास देणार? जर माझ्या वडिलांना इतक्यांदा 9दा निवडून दिलं तेव्हा आम्ही कोणाशी दादागिरी केली नाही, तर आज मी कसं काय दादागिरी करेल? मी बी माणिकराव दादाचा पोरगा आहे, त्यांनी सेवा केली तीच आमची सेवा राहणार आहे. काही व्यापारी बांधवांना कल्पना असेल, याच लोकांच्या व्यापारी बांधवांच्या काही लोकांनी पैसे घेतले होते, ते सुद्धा भरत भाऊने पैसे मिळवून दिले. काही लोकांना त्रास झाला होता तेव्हा सुद्धा भरत भाऊ तुमच्या बरोबर होत्या. अर्ध्या रात्री केव्हाही कुठेही काही घटना घडली, भरत भाऊला आवाज दिला तर भरत भाऊ त्या ठिकाणी उभा राहतो. असं माझ्याकडे कुठलं संविधानिक पद नाही आहे. मी एक साधा छोटासा जिल्हा परिषद सदस्य आहे, तरी मी तुमच्यासाठी पोलीस स्टेशन पर्यंत येऊ शकतो. पण जर तुम्ही संविधानिक पद दिलं, आमदारकी दिलं, तर मुंबईपर्यंत तुमचा आवाज पोहोचवू शकेल, हे नक्कीच मी प्रामाणिकपणे सांगू शकतो. कोणालाही त्रास होऊ देणार नाही. ज्या ज्या योजना आहेत, हे म्हणतायत की कॉलेजला शासकीय निधी वापरून गटार बनवले व लकी पार्क येथे स्वतःच्या लेआउट मध्ये रस्ते बनवले. जाऊ दे, आता तो शिरीष दादा आहे, त्याने काहीतरी लेआउट बनवले असतील, काही केलं असतील, पण कॉलेजला शासकीय निधी वापरून त्यांनी काम केलं. त्या ठिकाणी जाऊ दे, आपल्या समाजाचेच पोरं सगळे जातात, जाती धर्माचे, त्याच्याबद्दल आपलं बी काही म्हणणं नाही. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या नवापूर शहराचा, या तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कल्पना असेल की अजितदादा पवार साहेब येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं माझ्या भरतला निवडून द्या, 5,000 कोटी रुपये या नवापूर तालुक्यासाठी दिले. विचार करा, 5,000 कोटी फार होऊन जातात. नवापूरचे रस्ते सगळे चकचकीत होऊन जातील. तुम्ही आता केव्हाही बघा, दिवळपळीच्या पुढे जर गेले, नांदवण गावाकडे जर गेले, तर तो रस्ता बघून घ्या, सिमेंट कॉन्क्रीटचा तो आम्ही बनवलाय. 5 नाही 25 वर्ष टिकणारा तो रस्ता आहे. आणि त्या रस्त्याच्या पुढे MIDCचं काम चालू आहे. त्या MIDC मध्ये 200 एकर या भरत भाऊने जागा दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या फॅक्टऱ्या येणार आहे, त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळणार आहे. किती लोकांना रोजगार मिळेल? जवळजवळ 7 ते 8 हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणारा हा भरत भाऊ त्या ठिकाणी त्या लोकांना रोजगार मिळवून देईल. हे मी कोणावर उपकार नाही, माझं काम, माझं कर्तव्य करणार आहे. कारण तुम्ही रात्रंदिवस आमच्यावरती प्रेम केलं आहे. माणिकराव दादांसाठी तुम्ही रात्रंदिवस झटलेले आहे, माझ्या परिवारासाठी तुम्ही रात्रंदिवस झटलेले आहे. नक्कीच आम्ही त्या ठिकाणी आमची ही सेवा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे राहील, हे तुम्हाला या प्रामुख्याने सांगतो. या नवापूर शहरामध्ये आज सुद्धा माझे गरीब परिवार आहेत की ज्यांना लग्न करण्यासाठी कुठं टाउन हॉल मिळत नाही, तर ते कुठेतरी इकडं तिकडं त्या ठिकाणी ते छोटासा मंडप टाकून त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावत असतात. पण मी तुम्हाला शब्द देतो नवापूरकर वासियांनो, की जो टाउन हॉल आहे तो पाडून त्या ठिकाणी मोठा टाउन हॉल बांधू, ज्या ठिकाणी कमीत कमी 5 ते 7 हजार लोकांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था राहील आणि ते सुद्धा विनामूल्य राहील. कोणालाही एक पैसा मोजण्याची गरज त्या ठिकाणी लागणार नाही. हा शब्द भरत भाऊचा तुम्हाला आहे. आणि जेव्हा जेव्हा नवापूरला माझी मदतीची गरज लागेल, ती मदत नक्कीच या नवापूरकर शहरांसाठी मी देणार आहे. या नवापूर शहरामध्ये माझ्या महिला बचत गटाच्या भगिनी आहेत. त्या महिला बचत गटांना शासनाकडनं योजना मिळतात, शासनाकडनं अनुदान मिळतं, पण बऱ्याचशा बँका त्यांना कर्ज देत नाही. भरत भाऊ तुमच्या बरोबर आहेत. ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये तुमच्या गटागटांच्या मिटिंगा घेऊ, त्या ठिकाणी मॅनेजरांना बोलू आणि तुम्हाला अर्थसहाय्य मंजूर करून देऊ. आमच्या बहिणींना आम्हाला सक्षम करायचं आहे, मजबूत करायचं आहे. या नवापूरमध्ये जसं तुम्ही नगरसेवकाला निवडून देता, नगरसेवकाचं कार्यालय आहे, तशा माझ्या बचत गट महिलांचं कार्यालय नाही. ग्रामीण भागात पण नाही आणि शहरामध्ये पण नाही. पण मी तुम्हाला शब्द देतो, भरत भाऊ तुम्हाला शब्द देतो, की महिला बचत कार्यालय हे नवापूरमध्ये सुद्धा उभं राहील. तुमचं स्वतःचं कार्यालय राहील, माझ्या भगिनींचं कार्यालय राहील. त्या ठिकाणी तुमच्या खुर्च्या असतील, तुमची त्या ठिकाणी TV असेल आणि तुम्हाला बसण्याची सोय त्या ठिकाणी हा भरत भाऊ तुम्हाला करून देईल. मी या ठिकाणी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो, या ठिकाणी ज्या पद्धतीने मी सांगितलं की टाउन हॉलच्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आपल्याला लग्न कार्यासाठी त्या ठिकाणी फुकट आपण व्यवस्था करून देऊ, त्याचप्रमाणे या नवापूर शहरामध्ये आजपर्यंत कुठेही मुस्लिम समाजाचं मंगल कार्यालय नाही. त्या मुस्लिम समाजासाठी सुद्धा
नगरपालिकेच्या ओपन हाऊसमध्ये आपण त्यांना मंगल कार्यालय बांधून देऊ आणि जर ओपन हाऊसमध्ये जर जागा नाही मिळाली तर स्वतः जागा विकत घेऊन त्यांना त्या ठिकाणी मंगल कार्यालय बांधून दे. पण नवापूरचं हे माझं आहे आणि हे नवापूरकरला मी सोडणार नाही. मी तुम्हाला केव्हाच बोललो की जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा. ज्या नवापूरमध्ये जन्मला आहे माझा मृत्यू इथंच आहे, मला बी इथंच गाडलं जाणार आहे. पण हे जे बाहेरून येतात त्यांचं काय, त्यांचं ऑफिस बी नाही, त्यांचं घर बी नाही, त्यांचं दार बी आपण बघितलं नाही आणि अशांना आपण मत देणार का? तर हे तिकडचं पार्सल तिकडच गेलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. यांच्या नादी लागू नका, यांच्या नजरा फार वाईट आहेत. बरोबर आहे, एकदा सापाला दूध पाजलं चालेल पण यांना घराच्या पायरीवर सुद्धा उभं करू नका, नाही तर पश्चाताप होईल एवढं लक्षात ठेवा. योजना कोणीच घरून देत नाही, योजना कोणीच घरून देत नाही. योजना ही सरकारी असते. शरद दादा ज्या योजना वाटत फिरत आहेत ना, अरे त्या भाजप सरकारच्या योजना आहेत. बाबा तू काय देतो ते सांग. तू काहीच देत नाही. तो डॉक्टर गावीत देतो म्हणून तू देतो, तू स्वतः काहीच देत नाही. यावेळेस नवापूर मध्ये गणपतीच्या वेळेस आले 4 वर्ष आमच्या एका बी गणपती मंडळाला विचारलं नाही. पण यावेळेस म्हणजे आता निवडणूक होती म्हणून ते आले आणि कुठल्या मंडळाला 5,000 6,000 3,000 दिले. याच्याने ही नवापूरकरची जनता भोळी बाबडी नाही, ही सुज्ञ नागरिक आहेत. त्यांना माहिती कोण कामात येतं कोण कामात नाही येतं. तू 1 वर्ष देशील पण हा भरत भाऊ 25 वर्षापासून सेवा करतो, त्याचं काय विसरले का? अरे दादा हे शहर आमचं आहे म्हणे, शहरामधनं 8,000 मतं मिळतील, 800 मिळाले तरी भरपूर होऊन जातील दादा. तुम्हाला याचा विचार तुम्ही करा. या ठिकाणी तुम्ही म्हणतात की भरत भाऊचे कार्यकर्ते जाता, भरत भाऊ प्रचाराला जातो आणि डॉक्टर गावीच्या इथं प्रचार करतो. अरे ही जुनी डायलॉग बाजी बंद कर शरद दादा. 2019ला बी तू करंजवेल मध्ये हेच बोलला होता, आता बी तू हेच बोलतो माझा दादा, तू माझा मोठा भाऊ आहे रे. असं नको बोलू शरद दादा. म्हणे मी डॉक्टर गावितांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी घड्याळासाठी मी मत मागतो. अरे असं काय वेडापणा कोणी करेल का? आम्हाला बी आमचं माहिती ना रे नवापूर तालुका मतदारसंघ कुठे आहे. आम्ही मतदारसंघ शोधत फिरतो, पण तुम्ही काय शोधत फिरता हे स्वतःला तुम्ही विचारा, जनतेला विचारा. आमचं चारित्र्य नका बघू, स्वतःच बघा. तुमच्याकडे काय आहे? माझी बहिणीला मी बघितलं पाहिजे, माझ्या परिवाराला मी बघितलं पाहिजे, पण तुम्ही काय बघत फिरता हे तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे. तुम्ही जनतेला नाही सांगितलं पाहिजे. या नवापूरकर शहरामध्ये जे माझे मुस्लिम बांधव आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, जे हिंदू बांधव आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की 5 वर्षामध्ये शरद दादा हे कुठल्या मस्जिदीच्या इथं येऊन आपल्याला शुभेच्छा देताना बघितलं का? तुम्हाला हिच्या शुभेच्छा देताना हे तुम्ही आम्हाला सांगा प्रामाणिकपणे. 5 वर्षामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होतं, कुठं कुठं शरद दादा या 5 वर्षामध्ये या ठिकाणी फिरला. कुठं कुठं गरबा होतात त्या ठिकाणी शरद दादा फिरला. मग अशा लोकांना तुम्ही मदत करणार, अशा लोकांना तुम्ही बघणार. अरे ज्याचं नवापूर मध्ये साधं दुकान सुद्धा नाही, त्याला बसायला खुर्ची सुद्धा नाही, अशा लोकांना तुम्ही साथ देणार का? अरे तुम्ही माझं घर बघितलं, माझं शेत बघितलं, माझी वाडी बघितली. आज तर मी माझ्या वडिलांच्याच घरी राहतो, आज तर मी माझ्या वडिलांच्याच घरी राहतो. ते सुद्धा घर बघितलंय तुम्ही. 1960 पासून माझे वडील त्या ठिकाणी राहताय, तेच माझं घर आहे. बरेचसे भाऊ भगिनी त्या ठिकाणी येतात आणि बघतात, माझ्या शेतावर येतात. पण शरद दादाचं तुम्ही काय बघितलं? काहीच बघितलं नाही. माझं घर बघितलं, माझ्या मिसेसला बघितलं, माझ्या मुलांना बघितलं, माझ्या आई वडिलांना ते स्वर्गवासी झाले त्यांना बघितलं. पण शरद दादाचं तुम्ही काय काय बघितलं ते तर सांगा मला मित्रांनो. त्याचं काहीच बघितलं नाही तरी त्याच्या मागे फिरून राहिले. अरे असं नका करू रे मित्रांनो. हे नवापूर आपलं आहे. नवापूर मध्ये चांगल्या लोकांची एंट्री करा, वाईट लोकांची एंट्री नका करू. हे नवापूर नका करू. हे नवापूर आम्ही शाबूत ठेवलेलं आहे आजपर्यंत नवापूर मध्ये काही गालबोट आम्ही लागू दिले नाही आणि भविष्यात सुद्धा गालबोट लागू देणार नाही. बरेचसे लोक इथं येऊन पिंगल टवाळी करतात. अरे आजपर्यंत आमचे ते संस्कार नाही, आम्ही ते संस्कारी पण करणार नाही. आम्ही या लोकांसाठी योजना आणून देऊ. जे 65 वर्षावरील म्हातारे कोतारे आहेत, ज्या दुर्दैवाने माझ्या माता भगिनी विधवा झाल्या आहेत, त्यांचे फॉर्म भरले गेले पाहिजेत. त्यांचे फॉर्म सुद्धा भरले गेलेत नाहीत. त्यांना सुद्धा त्या 1500 रुपयाचा लाभ शिरीषदादा मिळवून देऊ शकत नाही. त्या ठिकाणी सुद्धा हा भरत भाऊ त्या ठिकाणी उभा राहील. एवढंच या निमित्ताने सांगतो. टाईम होण्यात आलेला आहे. घड्याळ ही निशाणी आहे, ती विसरायची नाही आहे. घड्याळ या निशाणीवर 1 तारखेला मतदान करायचं आहे आणि या भरत भाऊला
या भरत भाऊला त्या ठिकाणी आमदारकीच्या पदावर पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. मी खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या घरच्यांनी साथ सोडली, माझे जवळचे होते, माझे भाऊबंद होते, त्यांनी साथ सोडली. काही हरकत नाही, मला माहिती आहे माझे भाऊ बी तुम्ही आहेत, माझे बहीण बी तुम्ही आहेत. मला विश्वास आहे तुम्ही माझा साथ सोडू शकत नाही. जे स्वार्थाने गेले त्यांना जाऊ द्या. पण शेवटी एकच विनंती करतो, माझ्या वडिलांनी बी फार सेवा केली या नवापूर शहराची. एकदा भरत भाऊला मतदान करा, बस एवढी आपुलकीची विनंती करतो. ही खरी माणिकराव दादाला श्रद्धांजली राहील, ती खरी माणिकराव दादाला श्रद्धांजली राहील. एवढंच या निमित्ताने सांगतो. सगळ्यांचं आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय गणेश, जय आदिवासी, जय राष्ट्रवादी.